रवींद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर. रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. वसई विरार महापालिकेत नितेश राणेंची तोफ धडाडणार. हिंदू मतांना साथ घालण्यासाठी नितेश राणे मैदानात. नितेश राणे यांच्या आज प्रचार रॅली आणि सभा. राजोल पाटील निवडणुकीच्या मैदानात. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी प्रचाराकरता मनसे नेते अमित ठाकरेंची उपस्थिती. भाजपचा मनसेला मुंबईत मोठा धक्का. मनसेचे नेते नाराज. संतोष धुरी भाजपच्या गळाला. आज दुपारी 1 वाजता संतोष धुरी करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी. आमचं ठरलंय. लालबाग परळची एकच शान. धनुष्यबाण. पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलंय. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन. पनवेलमध्ये भाजप महायुतीच्या महिला आघाडीचा प्रचार. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या ममता म्हात्रे यांच्या नेतृत्वात घरोघरी जाऊन प्रचार सुरू. मालेगावात इम्तियाज जलील यांनी प्रचाराला शुभारंभ केला. शहराच्या विकासासाठी एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचं केलं आवाहन. नागपूरमध्ये काँग्रेस भाजपच्या अनेक उमेदवारांकडून प्रचारात. रिपाई पक्षाचा अधिकृत ध्वजाचा वापर. तर रिपाईने निवडणूक विभागाकडून संबंधितांविरुद्ध लेखी तक्रार केली आहे. नागपूरमध्ये 100हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात. अनेक प्रभागात अपक्षांची संख्या जास्त असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता. कोल्हापूर महापालिकेसाठी 10 जानेवारीला पोस्टल मतदान. निवडणुकीत सक्रिय सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांकरता पोस्टल मतदानाचा अधिकार. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 3 सभा. पहिली सभा संध्याकाळी 7 वाजता बोरगाव चौकात. जळगावात महायुतीचा रोड शो होणार. हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली. मात्र जनता तो घेणार नाही. गणेश नाईकांचा नाव न घेता पुन्हा एकनाथ शिंदेंना टोलाय. पालिका निवडणुकीत जवळपास 68 उमेदवार बिनविरोध. बिनविरोधांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक होणार. निवडणुकांच्या प्रचारात कार्यकर्त्यांना डिमांड असेल. लक्ष्मीकांत तरच काम करेल. प्यारेलाल रोजदारींवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव वधारलाय. विविध पक्षांच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांची बाहुगर्दी. बिनविरोध निवडणुकीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधींची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडल्याचा याचिकेत दावा आहे. मनसेच्या आरोपांवर दीपेश म्हात्रेंचा पलटवार. नोटाचा अभ्यास आधी करा. पळून गेलेल्या उमेदवारांना जाब विचारा. बिनविरोध निवड झालेले भाजप उमेदवार दीपेश म्हात्रेंची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा तगडा फौजफाटा तैनात. तर काही रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रचार सभेत पहिला वार. उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलंय ते ठाण्यापुरता नसून चांदा ते बांधापर्यंत आहेत. शिंदे ठाण्यापुरता आहेत. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचं प्रत्युत्तर. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रचार दौरा. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची गाडी प्रचार दौऱ्यातील मुख्य आकर्षण. मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार. सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा. प्रणिती शिंदे फडणवीसांमध्ये डील झाली. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील. भाजपा प्रदेशाध्यक्षांचं काँग्रेसला थेट चॅलेंज. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. मुंबई महापालिका निवडणूक प्रभाग 2 उमेदवार तेजस्वी घोसाळकरांची देखील प्रचाराला सुरुवात. आम्ही किती मताधिक्य घेऊन विजयी होणार हे निकालाच्या दिवशी समजेल. घोसाळकरांनी व्यक्त केला विश्वास. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात. राज्यातील विविध जिल्ह्यात नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार. रवींद्र चव्हाण भाजप कार्यकर्त्यांसोबत साधणार संवाद. उमेदवारांवर पोलिसांनी दबाव टाकल्याचे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे. जनतेत संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न. कपिल पाटलांचा मनसे आणि ठाकरे सेनेवर हल्लाबोल. महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, देशाचं इंजिन पंतप्रधान मोदी. अशोक चव्हाणांकडून मोदी फडणवीसांचं कौतुक. नांदेडला मेडिकल शैक्षणिक हब करायचंय अशोक चव्हाणांचं आश्वासन. परभणीत मुख्यमंत्री फडणवीसांची आगामी निवडणुकीसाठी प्रचार सभा. जो विकासाच्या आड येईल त्याला नेस्तानभूत करू. फडणवीसांचं वक्तव्य.
मेघना बोर्डीकरांच्या नेतृत्वात भाजपला मतदान करा. परभणीत फडणवीसांचं मतदारांना आव्हान. युती धर्म सर्वांनी पाळला पाहिजे, आम्ही देखील तो पाळू. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. मुंबई महानगरपालिका निवडणूक चुरशीची अनेक जागांवर मुंबईत ठाकरे सेना शिवसेना आमने सामने. दोन्ही शिवसेनेकडून प्रचाराला वेग. भाजप उमेदवारांविरोधात रवी राणांचा प्रचार. तुषार भारतीय यांच्या विरोधात मी मैदानात उतरलोय. लोकसभेला गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मैदानात. आमदार रवी राणांचं वक्तव्य. अकोल्यातील राजकीय वातावरण तापलं. रविवारी ओवेसींच्या सभेनंतर उडालाय गोंधळ. सभेनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज प्रकरणी चौकशी करा. साजिद पठाण यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ते विकासासाठी शहराला 1000 कोटींचा निधी मिळणार. मंत्री अतुल सावेंची माहिती. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची आज 95वी जयंती. शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमांचं आयोजन. अजितदादा जनता खुळी नाही. उड्डाणपूल मेट्रो करायला उशीर का झाला? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना सवाल. मी धनुभाऊंना परडी देऊन टाकली. पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत. भावंडांच्या नात्यात नवा अध्याय. बीडच्या माळाकोळी गावात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं अनावरण. यावेळी मुंडे बहीण भाऊ एकाच मंचावर. आपचे नेते आणि सरपंच जारमल सिंग यांची हत्या. पंजाबमधील अमृतसरमध्ये विवाह सोहळा दरम्यान डोक्यात गोळ्या झाडून हत्या. अमित साठम यांचा डीएनए पाकिस्तानचा. अखिल चित्र यांची अमित साठम यांच्यावर टीका. नवनीत राणा यांचा एमआयएमला घणाघात. पक्षाची मान्यता रद्द करून ओवेसींना पाकिस्तानात टाका. नवनीत राणांचा ओवेसींना प्रत्युत्तर. नार्वेकर नावाचं प्रकरण महाराष्ट्र बुडवणार. नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खुपसलाय. तो मी नव्हेच प्रकारचं नाटक निवडणूक आयोग करत आहे. हर्षवर्धन सपकाळांची राहुल नार्वेकरांवर टीका. डॉन कोण हे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दाखवून देऊ. आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांना आव्हान. मीरा भाईंदरमध्ये प्रचारादरम्यान वाद. काश्मीरा प्रभाग 14 मध्ये शिवसेना भाजप आमने सामने. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची गाडी अडवली आहे. गाडी अडवून शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न. बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे न्यायालयात चौकशी करण्याचे काम संबंधित यंत्रणा करेल. दूध का दूध पाणी का पाणी समोर होईल. रायगडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. पुण्यात भाजपचा ठाकरे सेनेला धक्का. ठाकरे सेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्ते भाजपात. प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये ठाकरे सेनेला धक्का. मी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलोय. फडणवीसांकडे मुद्दे नसल्याने टीका करतायत. फडणवीसांच्या टीकांवर ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांचं प्रत्युत्तर. विरोधकांसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी. आम्ही मुंबईचा विकास पाहतो, तो स्वतःचा विकास पाहतात. भावनेचं राजकारण नको, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. काँग्रेसच्या संगीता तिवारींचा राजीनामा. तिवारी काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष होत्या. पक्षात सन्मान मिळत नसल्याने संगीता तिवारी नाराज. एसटीच्या ताफ्यात 8000 नवीन बसेस दाखल करण्याचा निविदा. प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सूचना आहे. किशोर जैन अखेर राष्ट्रवादीच्या बंधनाला लागले. तर किशोर जैन आणि आमच्यात कटुता नव्हतीच. सुनील तटकरेंकडून किशोर जैन यांचं कौतुक. तुळजाभवानीच्या भक्तांना प्रसाद म्हणून रक्षित पुडी दिली पाहिजे. आमदार तानाजी सावंत यांचा ड्रग्ज प्रकरणावरून घणाघात. भाजपची गरफोडी वृत्ती खेचायला आलोय. उद्धव ठाकरे यांनी विनोद घोसाळकरांचं कौतुक केलंय. अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती. दहिसरमध्ये ठाकरेंचा हल्लाबोल. आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिरात मोठी गर्दी. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ. उच्च न्यायालयाचे पुढील निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे आदेश. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश. हिंगोली रिसोर्ट मार्गावर गावकऱ्यांचा रास्ता रोको. गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प बंद करून अतिक्रमण हटवण्याची मागणी. आंदोलनात मोठ्या संख्येनं गावकरी सहभागी. पुण्यात प्रबोधिनी लोणी यांच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 4000हून अधिक स्पर्धक सहभागी.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचं पोस्टर फाडल्याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी आहे. जागतिक दर्जाच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा 2026चं आयोजन. सायकल स्पर्धेसाठी पुरंदर सज्ज. सासवड नीरा मार्गाची तहसीलदारांकडून पाहणी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. हिंगोलीत शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मेट्रो 3 मार्गिकेवरील प्रवाशांना MMRCची नववर्ष भेट. फेऱ्यांमध्ये वाढ. सोमवार ते शुक्रवार आता मेट्रोच्या 292 फेऱ्या. पंढरपूरमध्ये चोरीचा तपास न झाल्याने नातेवाईकांचं उपोषण. 7 महिन्यापूर्वी झालेल्या चोरीची अद्यापही तपास नाही. घोषणाबाजी करत नातेवाईक आक्रमक. बुलढाण्यात अंगणवाडी सेविकांचा कोरोना काळातील कामाच्या मोबदल्यासाठी एल्गार आहे. मोठ्या प्रमाणात सेविका आणि मदतनीस उपस्थित. शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन. दत्तनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी अडवला जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता. रस्त्याची दखल घेऊन तत्काळ काम करण्याची मागणी. धाराशिव साखर कारखान्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेचं आमरण उपोषण. उसाला 3,000 रुपये पहिला हप्ता मिळण्याची मागणी. पुण्यात मद्यपी वाहन चालकावर कडक कारवाई. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 232 जणांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई. तर 121 वाहने पोलिसांकडून जप्त आहेत. नाशिकच्या नाफेड कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा हल्लाबोल. कांदा खरेदीचे पैसे न दिल्यानं शेतकरी आक्रमक. कांदा खरेदीचे पैसे तात्काळ द्यावे शेतकऱ्यांची मागणी आहे. तांबे बोगदा रस्त्याच्या जमिनीची तात्काळ मोबदला द्या. मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू. ठाकरे सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांचा इशारा आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू. मात्र न्यू पनवेलला जोडणारा केवळ एकच पूल सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय. सामान्य प्रवासी त्रस्त. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी मारून व्यक्तीची आत्महत्या. कांदिवली पूर्व पोलिसार भागातील ही घटना. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धुळे सोलापूर महामार्गावर ट्रॅक्टर पलटी. चौसाळा परिसरात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी तर बराच काळ वाहतूक ठप्प. येवल्यातील मुखेड भागात बिबट्याचं दर्शन. बिबट्याचा शेतातील मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याला जेरबंद करावं ग्रामस्थांची मागणी आहे. नालासोपाऱ्यातील बजरंगनगर परिसरातील जुन्या इमारतीचा भाग कोसळला. अचानक कोसळलेल्या परिसरात खळबळत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. बीडच्या वडवणीत ऊसतोड मजुराच्या अंगावर ट्रॉली कोसळली. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू आहे. छत्रपती संभाजीनगर ऑफरमुळे दुकानात झुंबड. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता सूट जाहीर केल्यामुळे दुकानात चेंगराचेंगरी. दुकान मालकावर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा. सख्ख्या भावानेच केली हत्या. कौटुंबिक वादातून हत्या केल्याचं समोर. आरोपीला अटक. नागपुरात लघुशंका करण्यावरून वाद. 2 गटात तुफान राडा. क्रिकेटची बॅट लोखंडी रॉडरने एकमेकांवर हल्ला तर दोन्ही गटातील तरुणांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यातील लाखनीत अवैध लाकूड वाहतुकीवर वन विभागाची मोठी कारवाई. ट्रकसह 7,78,00,000चा मुद्देमाल जप्त. मालेगावमध्ये इस्लामाबाद भागात छापा मारून 2 तरुणांना अटक. कारवाईत 2 गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. धुळे शहरातील गुरुद्वारा येथे 2 गटात तुफान हाणामारी. बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर गादीवरून वाद. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. पंढरपूर पोलिसांनी चोरीला गेलेला माल मूळ मालकांना परत केलाय. जवळपास 13,63,500 रुपयांचा मुद्देमाल परत केलाय. भंडाऱ्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची अवैध विक्री. 69,000चा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त तर 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेडमध्ये 2 खनिज तस्करावर पोलिसांची कारवाई. 19 हायवांसह 11 कोटींचा मुद्देमाल जप्त. वर्धा बॉलिंग गेम पार्लरवर पोलिसांचा छापा. बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेची कारवाई. 76,000चा मुद्देमाल जप्त. तेलंगणातील गुटखा विक्रीसाठी नवी मुंबईत आणणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात. 3 आरोपींना अटक तर सुमारे 13 लाखांचा गुटखा जप्त. सांगलीत पिस्तूल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश. 4.25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त तर 3 जणांना अटक.
अक्कलकोटमध्ये प्रेमसंबंधातून तरुणीची निर्गुण हत्या, प्रियकराने स्वतःवरही वार केले, जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, 18 दिवसात 6वी घटना समोर. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण. राजस्थानमध्ये शाळकरी मुलांसाठी वर्तमानपत्राचे वाचन अनिवार्य, मुलांना सोशल मीडियापासून दूर करण्यासाठी सर्वांगीण बौद्धिक विकास साधण्यासाठी उपक्रम सुरू आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेड व्हान्स यांच्या निवासस्थानावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, संशयित आरोपीला बेड्या. दिल्लीत मानवी रेवीज नोटिफायबल डिसीज घोषित, तर प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला द्यावी लागेल. दिल्ली 2025 मध्ये कुत्र्याच्या चाव्याची 35,000 प्रकरणं. IRCTC घोटाळा प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून लालू यादवांना दिलासा नाही, कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती नाही, कोर्टाने CBIकडे मागितलेत उत्तर. इंदोरमध्ये दूषित पाण्यासाठी 17वा मृत्यू, भागीरथपुरात 9,416 लोकांची तपासणी, 20 नवीन रुग्ण आढळलेत, उच्च न्यायालयात अहवाल सादर केला जाणार. कृत्रिम बुद्धिमत्ता डेटासह डिजिटल नेटवर्कद्वारे होणार आगामी युद्ध, ऑपरेशन सिंदूर नंतर 2026 साठी नवा लष्करी आराखडा तयार. महायुतीकडून लोकशाही गुंडाळण्याचा खेळ, राहुल नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खुपसलाय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप आहे. रब्बी हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचं पीक, राज्यातील अनेक भागात ज्वारीची लागवड धान्य उत्पादन तसेच जनावरांसाठी चारा म्हणून केली जाते. तर सध्या रब्बी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. आता शेती होणार आणखी स्मार्ट, AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.